टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एबीपी माझाची सुपर एक्सक्लुझिव्ह अशी बातमी। वैष्णवीने आत्महत्या केल्याच्या नंतर राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघेही फरार झाले। गेली 7 दिवस तो पुणे आणि परिसरामध्ये मोकाट फिरत होता। पोलीस मात्र तो सापडत नसल्याचा दावा करत होते। मात्र पुण्यामधल्या औंध रुग्णालय, वडगाव, मावळ, पवना डॅम, आळंदी इथे तो आला। आळंदीमध्ये 17 तारखेला तर लॉजवरती त्याने मुक्काम केला। तिथून 18 मे या दिवशी तो वडगाव, मावळ, पवना डॅम इथे गेला। यावेळेला त्याने बंडू फाटक नावाच्या माणसाची बलेनो गाडी सुद्धा वापरली। यानंतर 19 तारखेला तो पुसेगाव, सातारा इथे अमोल जाधव याच्या शेतावरती राहिला। 19 आणि 20 मे या 2 दिवशी त्याने सातारा जिल्ह्यामधील पसरणी मार्गे कोल्हापूर जिल्हा गाठत कोगनोळी इथे हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम केला होता। यानंतर 21 मे या दिवशी तो कोगनोळी इथे प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती राहिला। 22 मे या दिवशी तो पुण्यामध्ये परतल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे फरार झाल्याच्या नंतर या दोघांचा हा एकूण प्रवास आपण बघतोय। पुन्हा एकदा जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 मे औंध हॉस्पिटल, मुहूर्त लॉन्स, थार गाडीने त्याने प्रवास केला। वडगाव, मावळ, पवना धरण फार्म हाऊस वरती त्यानंतर तो राहिला। आळंदीमध्ये सुद्धा तो गेला होता। पुढे दुसऱ्या दिवशी 18 मे रोजी वडगाव, मावळ, पवना धरण, बंडू फाटककडे तो गेला होता। बलेनो गाडी त्याची त्याने वापरलेली होती आणि याच गाडीने त्याने प्रवास केला। पुढे 19 मेला पुसेगाव, सातारा इथे अमोल जाधव याच्या शेतावरती तो राहिला। 19 आणि 20 मे यावेळेला सातारा जिल्ह्यातल्या पसरणी मार्गे कोगनोळीला हॉटेल हेरिटेज वरती त्याचा मुक्काम होता। 21 मे कोगनोळी प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती त्याने मुक्काम केला होता। 22 मेला पुण्यामध्ये तो परत आला आणि यानंतर 22 मे आणि 23 मे याच्या पहाटेच्या वेळेला खरं तर या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। मंदार गोंझरे आमचे प्रतिनिधी एकूणच माहिती देतात। मंदार, हा सगळा त्याचा 8 दिवसांचा 7 दिवसांचा दिनक्रम, त्याचा जो काही प्रवास होता ते सगळं समोर आलेलं आहे। त्याचा हा दिनक्रम पोलिसांनी त्याच्याकडे अटक केल्यानंतर जेव्हा चौकशी केली त्यातून समोर आलेला आहे आणि पोलिसांनी नोंद केलेला त्याचा हा प्रवास आहे। त्याला जेव्हा अटक बावधन पोलिसांनी करून पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानंतर त्याच्याकडून जी माहिती मिळवली त्याचा हा सगळा तपशील आहे। यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण पोलिसांचंच रेकॉर्ड असं सांगतंय की 17 मेला हा राजेंद्र हगवणे औंध हॉस्पिटलमध्ये आहे। मग प्रश्न असा उपस्थित होतो की त्यावेळी पोलिसांनी अटक का केलेली नाही। औंध हॉस्पिटलमध्ये तो यासाठी आहे कारण त्याची पत्नी, त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा म्हणजे शशांक हगवणे आणि त्याच्या आई आणि बहिणीला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी जेव्हा औंध जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं तेव्हा हा राजेंद्र हगवणे त्या ठिकाणी होता। मग त्याला स्वतःला पोलिसांनी त्यावेळी का अटक केली नाही। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पोलिसांचंच हे रेकॉर्ड सांगतंय की 22 तारखेला तो पुणे येथे परत आलाय। मग तो स्वतःहून परत आलाय आणि पोलिसांच्या स्वाधीन झालाय की पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे, हा दुसरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रवासामध्ये तो कुठे कुठे गेला तर 16 मेला वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या केली। 17 तारखेला पोलिसांची कारवाई सुरू झाली आणि या कारवाईमध्ये राजेंद्र हगवणेची पत्नी, मुलगी आणि मुलाला अटक केल्यानंतर हा राजेंद्र हगवणे एंडेवर गाडीनी औंध हॉस्पिटलमध्ये गेलाय असं नमूद आहे। त्यानंतर थार गाडीने त्यांनी गाडी बदलली, त्यानंतर मुहूर्त लॉन्सला तो गेलेला आहे, त्यानंतर वडगाव, मावळ या ठिकाणी गेलेला आहे, त्यानंतर पवना डॅम या ठिकाणी एका फार्म हाऊस वरती तो राहिलेला आहे, त्यानंतर आळंदी इथल्या एका लॉज वरती त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी 18 तारखेपर्यंत आहे। 18 तारखेला तिथून निघून तो पुन्हा वडगाव, मावळ या ठिकाणी गेलेला आहे। पुन्हा त्यानंतर तो पवना डॅम या ठिकाणी गेलेला आहे बंडू फाटक यांच्याकडे। त्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा गाडी बदललेली आहे आणि बलोने गाडी त्यांनी घेतलेली आहे। बलोने गाडीने तो सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या ठिकाणी गेलाय आणि अमोल जाधव याच्या शेतावरती तो लपून बसलेला आहे। तिथून पुढे सातारा जिल्ह्यातील पसरणी मार्गे
तो कोगनोळी या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल हेरिटेजमध्ये त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि हा सगळा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे 19 तारखेचा प्रवास आहे आणि 19 तारखेला कोगनोळी या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो 19 आणि 20 तारखेला या कोगनोळीमध्येच राहिलेला आहे. 21 तारखेला तो कोगनोळीमधून निघालेला आहे. त्याच्या सोबत आहे प्रीतम पाटील, याच्या शेतावरती तो गेलेला आहे 21 तारखेला. 22 तारखेला तो तिथंच राहिलेला आहे आणि 22 तारखेला रात्री निघून तो पुणे इथं परत आलेला आहे. हा त्याचा या सगळ्या 7 दिवसांमधला प्रवास आहे आणि या प्रवासामुळं 2 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला की जर तो स्वतः औंध रुग्णालयामध्ये होता 17 तारखेला तर तेव्हाच त्याला पोलिसांनी अटक का केली नाही आणि पोलिसांचंच हे रेकॉर्ड सांगतंय की तो पुण्यात परत आलाय तर पोलिसांनी त्याला खरंच अटक केली आहे की दबावामुळे त्यांनी स्वतः पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतलाय. अगदी अगदी मंदार, धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणी